जनाई देवी मंदिर ग्रामदेवत. आणि इकडे आहेत आपले ओमसाहेब बंबम बोले. आपण तर बोला मंदिराच्या बाजूलाच बघा कुंड आहे. फक्त जरा स्वच्छता ठेवली पाहिजे गाववाल्यांनी मिळून, बाकी काय नाही. मंदिरात आलंय ते मासे बघ कसे गट्टा करून. बघतो शिवमंदिर भारी आहे. आणि ते शिव मंदिर. आणि हे बघा ग्रामदेवतेच्या बरोबर मागे दिसतंय जेजुरीगड. चला रविवारी पण आहे. हे श्री स्वामी समर्थ. आता बंद केलंय, दुपार झाली कदाचित म्हणून वाटतं. मोठी मूर्ती आहे ना. श्री स्वामी समर्थ. एकदा सीट व्हॉट्सअप कर. ते आहेच की मग कशाला लागतं. खूपच मस्त असं जागा आहे. मंदिराच्या बाजूला जिकडे आता हे गार्डन वगैरे बनवलेलं आहे लहान पोरांना खेळायला वगैरे. आणि या मंदिराच्या मागेच बरोबर तिकडे तलाव पण आहे. हे बघा हवा पण इतकी मस्त सुटली आहे, एकदम शांतता. तलाव. बरोबर मंदिर स्वामी समर्थ मठाच्याच मागे पूर्ण असा तलाव आहे. असे तुझे 5 नामाचे तासाचे रात्रभराचे जागरण गोंधळ करू. 5 नाम सहस्रनाम तिथं एक नाम नामाची महिमा गोकुळ का उतरले रामा. गोंधळाला देव बोलवले. आतापर्यंत 33 कोटी देव बोलवले. आपण तुम्हाला माहिती नाही 33 कोटी देव बोलवले, परंतु या 33 कोटी देवांपैकी एक देव चुकून राहिलेला नाही. त्या दादांचे जास्त परिचय आहे. कोणता? त्या दादांच्या का तिचे पाठीमागे बसलेली टीम आहे ना. बर ही मंडळी सोडून दे तरुण हे यांचे जास्त परिचय आहे. कोणता देव? त्यांच्या काळातला देवी. कोणता? कपिल देव. कपिल देव मॅच खेळायचं कपिल देव नाही. कपिल देव म्हणजे डाळ भात वरून भात खाणारा देव नको, वडापाव खाणारा देव राहिला तुमच्या आमच्या आवडता परिचय लाडका देव आपल्या हा संस्कृतीत मराठी धर्मात बर. शुभ कार्य असू द्या. हा पहिलं स्तवन पहिली म्हणून पहिली आठवण गजानन गणपतीचं भजनामध्ये गणपती, कथा कीर्तनामध्ये गणपती भारुडामध्ये तिथं सुद्धा गणपती, शेती शिवारी गणपूजा लग्न कार्यात तिथं सुद्धा गणपती. मोठी पुराणात शुभ कार्यामध्ये प्रत्येक शुभ कार्याला गणपतीचं पूजन करावं लागतं. ही जोडी हा. तुमचे मालक पुढे बाकी त्यांची जोडी ना. गणपती गणपती हा शुभ कार्याला सुरुवात करताना दोघं मनावर घेते ना. नाही उद्या तर काय झालं चुकली वैदी साहेबांनी ताई साहेबांनी काय करायचं माहितीये का, गणपती बाप्पा मोरया असा पदार्थ खावायचा. त्या दादाने आपल्याला कोपरा तसं नाही करायचं. शुभ कार्य त्या ठिकाणी, कारण सुखाचा करता दुःखाचा हरण करणारा आहे गणपती बाप्पा.
विघ्नहर्ता रिद्धीचं काम सिद्ध झालं आलेली विघ्न दूर होत. गणपती बाप्पा गोंधळाला येतात कसं सर्व कार्येषु सर्वदा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा साक्षात समप्रभ तस्मै श्री गुरवे नमः सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते गजानन गणपती राजाचं मुरगाव सोडलं तिहूर सोडलं रांजणगाव पाली सिद्धदेव मोहड पाली ओझर आणि लेणेरी अष्टमी असे अष्टमी नाही सोडून गजानन हो गणपती पायामध्ये चाल बर कमरी डोंगरमाळ गळ्यामध्ये वैजंतीच्या माळा पायी पद्म पायी पण मुखी रत्न बेबी शिरा शिरा नाही हिरा म्हणा हिरा म्हणलं मग नाश्ता केला बेबी हिरा हा. मस्तकी तुरा केसरी त्रिपुंड लावली पिवळा पिठांबरलेले बरोबर चला चला म्हणत अष्टगणांसहित हा गणपती बाप्पा गोंधळाला येतात कसे जगना मगनाचे शुभ कार्य कर हो नाव पडलं होमदैवता 33 कोटी देवांची मूळ माता मूळ माता जमदाग्नी ऋषी हा. त्यांची बाह्या विचारावर जोडीला थांबा जरा हा दोघांची शिष्याने जास्त आहे शिक्षण नाही शिक्षण शाळा जास्त आहे ना हा? सुधरून बोला नाही तर बोलून तरी सुधरा नाही आमच्या वेळेस काय झालं माहिती का वारवा झाला आणि नेमकी आम्ही शाळेत घालायचं ना ठेवली कवलं उडून गेली असं काय स्लॅब नव्हतं कवलं होते आमचे शिक्षण करून घ्या. त्याच्यामुळे ना मी शाळेत जायचं तिथून पुढं हा का शनिवार रविवारच जायचं हा. कुठं बसायचं त्याला बर का शिक्षण हा? शिक्षण त्याच्यामुळे जाऊ द्या बरं. जोडीला विचारा शाळा जास्त आहे हा. ना भारी म्हणजे काय बोलू नका कोणी बाह्या तुम्हाला माहिती का बा पत्नी काय पत्नी थांबा जरा, हा? पत्नी बरोबर नीट बोला पनवती नका म्हणू पत्नी हा? पत्नी हा, बरं, पनवती कशाला? जरा समजा, जरा मी जबाबदार. जमदग्नी ऋषींची भारी आदी माया शक्ती हा अंबाबाई जगाची जगज्जननी माता तुळजा भवानी अंबाबाईने काय केलं माहुरगड सोडलं तुळजा पण सोडलं कोल्हापूर कराड कोल्हापूर सोडलं वहिनीच्या आईनी वहिनी नाही वहिनी नाही वनी वनीची सप्तसंगी
वहिनी म्हटलं भाऊजी. असं का हा. गोंधळा गोंधळी बुवा. हा. आंबाडे पावणी गा नैनी ज्योत लावणी गागिनी. आई साहेब जगाच्या जगन्माता आहे ती. हो 33 कोटी देवांची कोण आहे? माता आहे. गोंधळाला तुमच्या येणार आहे ती. हा. काय गोंधळ. येणार आहे बरोबर. मग हा. तिला तुमचा पैसा अडका किती काय दागिने प्रॉपर्टी काय नको. नकोय. तीच मोठी ऐश्वर्य संपन्न हो. आहे. कारण 33 कोटी देवांची आई आहे, जगाची मालकी नाही ती, ब्रह्मांडाची. बरोबर. तुमची आमची नाही, सगळ्यांची माता आहे ती. हा. मग आई साहेब गोंधळाला पावली नाते येणार आहे. कशी माहिती का? अंबानी पावनी गे, नयनी ज्योत लावणी. अंबानी पावनी गे, नयनी ज्योत लावणी. अंबाडी पाहुणी ग नयनी ज्योत लावणी. ज्योत लावणी ग हा. प्रखरता. बरोबर. एक घरात घ्या आदिमाया. आदिमाया म्हणजे जिने जग निर्माण केले, जिने सृष्टी निर्माण केली, जी तुमच्या आमची नव्याची 33 कोटी देवांची कोण आहे? माता आहे. आई आहे, आई. पहा बरं का, या सृष्टीची उत्पत्ती. हा. दादा जरा लक्ष द्या तुम्ही, हा. कारण हे कुठं ऐकायला मिळायचं नाही, कुठंच नाही मिळायचं. सहज व्यवहारामध्ये आपण काय एक प्रश्न विचारतो, हा. ते पोरासोरांच्या मध्ये कोणी ऐकला, अंडा आधी का हा. पुरुष, स्त्री अगोदर की पुरुष? तर अगोदर कोण आहे? अगोदर कोण? स्त्री. कारण असा दाखला आहे. आधी एक गज ढाल निर्माण झाली. हा. माळकरी कोण कोण आहे? वैष्णव धर्म आहे का कोण? कोणाचं? काकडा बिकडा पाठाचा ऐकलाय का? भजनी मालिका. हा, सगळा गोंधळ त्याच्यात आहे. आधी एक गज ढाल निर्माण झाली, तिने सगळी ख्याती केली. ती आधी माया. अनादी निर्गुण प्रगती भवानी. अनादी काळापासून आहे. तिने 3 विभूतीच्या डोंगरापासून विभूती भस्म, डोंगरापासून काय केलं? ब्रह्म विष्णू महेश सदाशिव सांब यांची निर्मिती तिने केली. कोणी? त्या आधी मायेने. हा. 3 विभूतीच्या डोंगरापासून ब्रह्म विष्णू महेश सदाशिव सांब यांची निर्मिती तिने केली. स्वतः 7 वेळा अग्निकाष्ट केलं. तिथून पुढे याच्या सृष्टीचा ब्रह्म विष्णू महेश त्या पुढे अवघा विस्तार. ती आधी माया ये म्हणता, ये माय जा म्हणता, जा नाही तू म्हणता, तू काय फिर म्हणता, फिर काय का म्हणता, काळबाई ये म्हणता, तिचा ऐश्वर्य हो ऐश्वर्य. ये म्हणता एकविरा. कारले नाही या माई म्हणता. बरोबर, ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणता म्हणून. हा, मग ती आधी माया हा. आज पावली नाते येणार. हा. अंबारी पाहुणी ग नयनी ज्योत लावणी ग, ही ज्योती ती प्रखर आहे. हा. आई साहेब बर. तेज आई साहेब. म्हणा एको एको. खंडेराव महाराज की.
आपला आवाज जेवायला गेला पाहिजे. जेवायला अजून जेवायचा टाइम झाला काय आता लगेच? हा? देवापर्यंत म्हणा ते. सगळ्यांनी हा मोठ्याने म्हणायचं. मोठे नसलानंदाचा माझं पुढे तुमचे तुमचे तुमचे. हा हे बघा खरं सांगायचं दोघांची जर झोपली आवाज मोठा कोणता येईल. तुमचा का? म्हणून आता आवाज त्यांचा बाहेर मोठ्याने आवाज द्या बाबा. तो देवाच्या कामाला लाजायचं नाही. बरोबर देवाच्या कामाला लाजायचं नाही. नाही येळकोट येळकोट जय मल्हार. पुढे काय म्हणलं जागरण अशी आग्रह झाली. आलांबरी पालपेंबरी गडशी जुरी राहिले सुले भोळे भक्ताच्या दारी मग याने भोळ्या भावी भक्तांनी देवा जोड मागणं मागितलं काय बाई. धन दे कंदे पोटी पुत्र दे असे तुझे जागरण करी हे जागरण किती नाव आहे? 5 नामाचे 5 नाम तिथं. सहस्त्रनाम सहस्रनाम तिथं. एकच नाम नामाची महिमा. गोकुळदा उतरले रामा. वा 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 वा. मग मल्हारी महाराष्ट्राला खंडेराया हा. या भक्तांच्या जागरणाचे येतात कसे. घरी जायचं वारी मला विदिलो नाजा गडजी घरी करा माझ्या देवारी रामजी गोपाल या भक्तांना मदत म्हणलं की तुझ्या अंबाबाईचा जो या ठिकाणी आलेला आहे. वा वा. देवाला जाण्याची भक्तांवरती कृपा दृष्टी राहूया. यश द्या कीर्ती हाता पायाला सुख द्या मनातली इच्छा त्यांना क्षणात करून दाखवा. तुमच्या जोडीचं नाव नाही सांगितलं. तुमचं नाव सांगा. वंदना दे हनुमंत जाधव या भक्तांना सुद्धा मदत म्हणला की तुझ्या अंबाबाईचा जो राहिलेल्यांनी पाया पडा ठेवा नका ठेवू. बाकीच्यांनी उभे राहा. जे पाया पडून झाले त्यांनी उभे राहा. तुम्ही उभे राहा तुम्ही. हा घोडा बनवला हळद लागली नाचा हळद लागली. खंडेराव महाराज की जय. गडगडार महाराज की जय मल्हार टाकून द्यायचं. बोला सदानंदाचा खंडेराव महाराज की जय. टाळी वाजवा. म्हणा जय मल्हार. चला जेवण करून बसले आहेत दुपारचं. दमले गड चढून दमले. तू दमली का गड चढून? नाही ते कशाला इथं ठेवते
कोणाचं होतं आपलंच होतं घरचं. हा का? 5 वर्ष झालं. हा. बरेच वर्ष नाही रे अरे हो रे बाबा. त्याच्यानंतर मी परत पुण्याला व्हीलरवर आणि आलो होतो. मम्मी आम्ही गावी गेलो होतो. टू व्हीलरवर आलो होतो मित्रावर किरण्यावर. आता त्याची तिथे हे किरणे गाव होतं त्याचं नाव काय? किरण किरण. किरणच बोलतं किरणला. किरणे. हा आमच्या गावी पण किरण आहे, त्याला पण किरण्याच त्याचं बोलतात. नाव आहे, त्याला त्याच्या नावाने कोण बोलतच नाही. किरण्या. हा हम्म. त्यात त्याच्या बापाचं नाव राजा. राजू भाई नाही तर राजा. त्याचे आता माझं कमलेश तर कमल्या बोलतात हा गावी. कल्पेश त्याला कल्प्या बोलतात. घेतलं. हा माझं मग नाव तसंच तर आहे. कोणी जिंदगीत घेतलेलं तू मला काय आठवत बोलता? नाही. प्रथम. कशाचं काय प्रथम फक्त कोण बोलतं ननवा माहिती पत्तू वगैरे म्हणत असेल. कोण तसलं तर नाही प्रियामध्ये कोण नाही बोलत तसं. काय बोलतो? ननवा माहिती का तुला ते बागडे गेट स्वर्णवामी नाही माहिती. अरे ती पार्लर वाली हा हा ती त्यांच्या पहिल्या opposite. रूम मध्ये ना. हा त्यांच्या अपोजिटला राहते हा. त्यांच्या इथलं ते आहे ते फक्त एकटा माणूस प्रथम म्हणतो बाकी कोण नाही काय प्रथम बोलतात पण? आपलं काकी काय बोलते? Insta ID स्पर्टू. नाही प्रत्या. प्रत्या बोलतो. पत्त्या हा बरोबर. तेच बोलते त्याचं नाव पत्त्या बित्या बोलतात ना, काय पण बोल. पत्त्या वगैरे. प्रथम. एकच प्रथम चांगलं आहे नाव. प्रथम. एकच फर्स्ट. एकच जण बोलतो प्रथम फर्स्ट. काय बोलतात? मस्त नाव आहे तुझं. प्रथम. आता ओम्या. ते ओम्या ओम्या. ओम्या पप्पा सांगते टिंकू चमचुरी. ए जमी. जमी. हा ते आठवले की काय बोलतात? कोणाचं? आम्ही बघ ओमला. ओमला काय बोलतात? कमी गमी म्हणजे जमी कुठली. ते त्यालाच माहिती कोणाला? पप्पांना घरी होतं कुठली कुठली. त्यांना बोलतात. तू बोलते काय घरी गमी आणि कुठली म्हणजे काय कुत्रा आहे होय का? एक वाटायचं नेहमी कुठली. ते लाडाई लागत होते, पाहिलं ते विचारत होते. ते काय म्हणते अजून पण बोलतात त्याचं तो गाणं. गेला कुठे? वरती गेला का? ओम गेला सांगत त्याला बरं नाही का आता लोक. जमी कुठली. मस्त आहे ना climate? बघितल्या गप्पा जेवल्यानंतरच्या वायफळ गप्पा अशाच. चला तर आमचा आता परतीचा प्रवास चालू झाला आहे. 2 दिवसाची ट्रिप आता एंड होत चालली आहे. पुन्हा आता 4 वाजलेत आणि आम्ही जेजुरीवरून निघालो आता. बघूया आता कधी पोचतोय. सगळे पिवळे झाले तुम्ही पण तुम्हाला जाऊ सगळ्यांचा प्रवास सोबत झाला आहे. सगळ्यांचा बरोबर सुखा झाला. मागे कसा झाला 2 दिवसाचा प्रवास? दमले का सगळे? नाही ना दमले? संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही पोचलोय पुण्यामध्ये. आता काका काकी आजी वगैरे पुण्याला राहतात तर तिकडे उतरले जातात. बाकीचे आता इथून पुढे जाणार. चला टाटा टाटा. चला टाटा. आम्ही चाललो आता, तुम्ही वा पुढे. चला हो हो चला वहिनी टाटा. त्याला आता उतरताय कशाला सर्व बाय बाय करायला. बाय करायला हा चला. चले बॅग घे. काय चला झालं चला सुट्टी संपली. हा चला मामा. फायनली आम्ही आता घरी पोचलो आहे. रात्रीचे 11:30 वाजता पोचलो घरी. पहिले गाडी थांबली 4 वाजता आम्ही निघालेलो तिकडून
जेजुरीवरून. नंतर 6 वाजता पुण्यात थांबलो होतो. त्याच्यानंतर थोडा ब्रेक. नंतर साकीनाक्याला उतरून मेट्रो पकडून ट्रेनने नालासोपारा शेवटी गाठला आहे. आता 11:30 वाजलेत. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. असेच वेगवेगळे ट्रॅव्हलिंगचे किंवा कुठे जिकडे जाईन तिकडचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोचवत राहीन. तोपर्यंत भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, टाटा, बाय बाय.